संस्था आणि धर्मसंस्था एकत्र आल्यानंतर जो कापण्याचा घाट आणि कट केला जातोय, घाट घातला जातोय आणि कट केला जातोय, त्याच्या विरोधात लढायला तुम्ही सगळीजण इथे आला आहात आणि आम्ही तुमच्यासोबत आहोत. त्यासाठी आम्ही सगळीजण इथे आलो आहोत. मला आठवतंय ज्यावेळेला युवराजने उल्लेख केला आरे कॉलनीचा, आरेमध्ये ज्यावेळेला अशी एका रात्रीत जाऊन लोकांना न कळवता अचानक झाडं कापली गेली, सगळी कापली होती, त्याला मी एक सदर लिहित होते लोकसत्यामध्ये, तळ ढवळताना नावाचं. त्याच्यावर मी एक लेख लिहिला होता, झाडांचं काय घेऊन बसला तर राव म्हणून. आणि त्याच्यात सुरुवात माझ्या एका छोट्या कवितेने केली होती. ती कविता वाचते आणि मग सुरुवात करते. माणसं कापू शकतात माणसांना, तर झाडांचं काय घेऊन बसलात राव. माणसं कापू शकतात माणसांनाच, तर झाडांचं काय घेऊन बसलात राव. पाखरांचे पंख छाटले जातात हसत हसत, तर सहज रचू शकतात ते कट झाडांच्या पानांचं हिरवेपण संपवण्याचा. मी बदलू का माझा रंग, हे झाड म्हणते असं. मी बदलू का माझा रंग, करू का केसरी या भगवा, किंवा पांढरा शुभ्र गाईच्या फेसाळणाऱ्या दुधासारखा. माझ्यावर रोखलेल्या कुऱ्हाडीच्या पात्याला पुरवून दांडा माझ्याच खोडाचा, करू का प्रवेश त्यांच्या गोटात. असं काही केलं तर ते थांबवतील का हा संवाद, असं झाड विचारते. खूप मोठा लेख होता तो, त्याच्यामध्ये हे म्हटलेलं आहे ते मी. पण हे सगळं हा असा एक लढा त्या मूक झाडांना सुद्धा द्यावासा वाटत असेल, पण ते देऊ शकत नाहीत, म्हणून आपण त्यांच्या वतीने आज इथे सगळीजण उभे आहोत आणि आपण त्यांच्यासाठी हा लढा उभा करतो आहोत. हे प्रश्न मला वाटतं कवीला असे सतत पडत असतात. परवाच मला वाटतं इथे कवी संमेलनही झालं आणि झाडांविषयीच्या कविता वाचल्या गेल्या असतील. इथे झाडांवर प्रेम व्यक्त करणाऱ्या झालं आमच्या वसंत आबाजी डहाके काय किंवा दिलीप चित्रे काय, आम्ही त्यावेळी कविता वाचूच होते. पण इतक्या लोकांनी अशा कविता लिहून ठेवलेल्या आहेत, सगळ्याच्याच, निसर्गापासून सगळ्याबद्दल. आणि ह्या सगळ्याचीच कायम आपण त्यांच्यावर इमान आपलं राखलेलं आहे. हे प्रश्न पडणाऱ्या अशा कविता आज आम्ही इथे सादर करतोय, जे नामदेव ढसाळांना पडले होते.